नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या आठवड्यापासून आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे। त्यामध्ये आपण वीकली कंटेम्पररी जे इश्यू आहेत, ज्याला आपण समकालीन विषय म्हणतो, या विषयाचं विश्लेषण करायला सुरुवात केली। आपण हा उपक्रम का चालू केला आहे तर तुम्हाला जसं माहिती आहे की MPSCचा सध्या वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू होणार आहे। मग या वर्णनात्मक पॅटर्नसाठी तुम्हाला उत्तरं जी लिहायची आहेत ती लेखी स्वरूपात लिहायची आहेत आणि म्हणून लेखी स्वरूपात लिहिताना तुम्हाला एखादा विषय चारही बाजूनी समजून घ्यावा लागेल, तुम्हाला चारही अंगाने त्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल, तुम्हाला विश्लेषण क्षमता विकसित करावी लागेल आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण एखाद्या विषयाकडे आता कसं बघितलं पाहिजे नव्या पॅटर्नमध्ये याचा तुम्हाला अंदाज यावा या अनुषंगानं आपण हा नवीन उपक्रम चालू केलेला होता। त्यातलं पहिलं लेक्चर आपण मागच्या आठवड्यात घेतलं। आता ही सिरीज आपण अशी कंटिन्यू करतोय। यामध्ये तुम्हाला जसं सांगितलंय की तुम्हाला समकालीन जे विषय आहेत त्यातले GS 1, 2, 3, 4 अशी विभागणी करून त्यातले तुम्हाला काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्याविषयीची ओळख आणि त्या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे आपण मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं याचा तुम्हाला अंदाज, एक अप्रोच, एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करण्यासाठी युनिक अकॅडमीनं हा एक नवीन उपक्रम चालू केला आहे। तर आता या आठवड्यात जे आपण बघणार आहोत त्यामध्ये जो GS 1 मधला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे अंटार्क्टिका ग्रेडिंग। आता अंटार्क्टिका ग्रेडिंग तसा तुम्हाला GS 1 शी पण जोडता येतो आणि तसाच तुम्हाला हा टॉपिक GS 3 शी पण जोडता येतो। GS 1 शी का जोडता येतो तुम्हाला, कारण तो भूगोलाशी जोडता येतो। GS 3 शी का जोडता येतो तर तो एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणाशी संबंधित टॉपिक आहे। आता टॉपिकचं नाव आहे अंटार्क्टिका ग्रीनिंग, म्हणजे नावावरूनच तुम्हाला समजते की अंटार्क्टिका काहीतरी ग्रीन होतोय, काहीतरी हरित होतोय। मग यासाठी काय कोणती कारणे आहेत बाबा, तर या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याला कोणती कारणं जबाबदार आहेत तर तुम्हाला दिसतंय की हवामान बदल कशामुळे होतोय, जागतिक तापमानवाढीमुळे होतोय आणि जागतिक तापमानवाढीचा या अंटार्क्टिका खंडावर देखील परिणाम होतो आहे। आता अंटार्क्टिका खंडामध्ये काय परिणाम होतोय तर अंटार्क्टिका खंडाचं तापमान 3°C वाढलंय। कशा जर तुलना आपण केली इतर जगाच्या इतर भागामध्ये कसं तापमान वाढले आणि अंटार्क्टिका खंडामध्ये किती वाढले तर अंटार्क्टिका खंडामध्ये जास्त वाढलंय। तर म्हणलेलं आहे बघा काय, अंटार्क्टिका खंडावर तापमान वाढण्याचे प्रमाण इतर प्रदेशांपेक्षा 5 पटींनी जास्त आहे। म्हणजेच तुम्हाला काय दिसतंय, अंटार्क्टिका खंडावर उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत। आता उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या, तापमान वाढ झाली म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की वितळण्याचा दर देखील वाढलाय। कशाचा वितळण्याचा, आईस शीटचा, म्हणजे थोडक्यात बोली भाषेमध्ये आपण त्याला बर्फ म्हणतो, त्या बर्फाच्या वितळण्याचा दर वाढत चाललेला आहे। हा एक मुद्दा। आता हे झाल्या तथ्यात्मक बाबी, मात्र तुमच्या अनुषंगानं, अभ्यासाच्या अनुषंगानं एक नवीन मुद्दा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा तुम्ही ऐकलं असेल की अल्बिडो परिणाम। अल्बिडो म्हणजे काय की एखाद्या पृष्ठभागावर सूर्यकिरणे पडली तर परावर्तित होण्याची जी क्षमता आहे त्याला अल्बिडो परिणाम असं म्हणतात। म्हणजे जर तुम्ही अंटार्क्टिका खंडाचं उदाहरण घेतलं तर अल्बिडो परिणाम कमी असणार का जास्त असणार, इन जनरली कसा पाहिजे अंटार्क्टिका खंडावर, तर तो जास्त पाहिजे, म्हणजे परावर्तन करण्याची जी क्षमता आहे ती जास्त पाहिजे। मात्र तुम्हाला आत्ता काय दिसतंय, सद्यस्थितीमध्ये समकालीन संदर्भामध्ये आपण बघितलं तर तो अल्बिडो परिणाम जो आहे तो कमी होत आहे। आयडियली तो जास्त पाहिजे, कारण काय बर्फाळ प्रदेश आहे, मात्र तो कमी का होतोय कारण परावर्तन करण्याची क्षमता कमी होतीये। याचा अर्थ काय, ज्या उष्णतेची जी किरणे आहेत किंवा सूर्यकिरणे आहेत ती काय व्हायला लागलेत, शोषली जात आहेत आणि शोषली जात असल्यामुळे तुम्हाला काय दिसतंय की अल्बिडो परिणाम कमी होत आहे। म्हणजे त्या प्रदेशामधलं तापमान काय दिसतंय तुम्हाला, वाढतंय। आता तापमान त्या ठिकाणी वाढतंय, मग ही आयडियल कंडिशन कशासाठी निर्माण झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की वनस्पती आणि वृक्षांची निर्मिती पण काय व्हायला लागलेली आहे। कशामुळं, अल्बिडो परिणाम कमी होतोय। अल्बिडो परिणाम कमी का होतोय, कारण तापमानामध्ये वाढ होते आणि तापमानामध्ये वाढवायला लागली की हळूहळू वृक्ष, वनस्पती यांची निर्मिती होत आहे आणि म्हणूनच आपण काय नाव दिले त्याला, अंटार्क्टिका ग्रीनिंग असं नाव दिलेलं आहे। आता जर तुम्हाला मी तो सांगितलं की बाबा अंटार्क्टिका ग्रीनिंग होते, ग्रीनिंग कशामुळे होते, तापमान वाढीमुळे होते, मग याचा काय विपरीत परिणाम होतो, याचा तुम्हाला कळलं पाहिजे की परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो। परिसंस्थेवर कसा परिणाम होतो, तापमान वाढलं, वृक्ष वाढले, वनस्पती वाढले,
मग असं झाल्यामुळं बाह्य प्रजातींचं प्रमाण देखील वाढू शकेल. मग या प्रजाती प्राण्यांच्या असतील, वनस्पतींच्या असतील, म्हणजेच तुम्हाला काय दिसतंय, जी ओरिजिनली जी मूलतः त्या ठिकाणी जी परिसंस्था आहे, या परिसंस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. इथं म्हणले काय, स्थानिक परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. दुसरं, समुद्री बर्फाचा वितळण्याचा दर वाढणार आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की जसं तापमान वाढलं, समुद्री बर्फाचा वितळण्याचा दर आहे तो पण साहजिकच वाढणार आहे. आता तुम्हाला सांगितलं तापमान वाढलं, वृक्ष वाढले, वनस्पती वाढल्या, साहजिकच कशाला चालना मिळणार आहे, मृदा निर्मितीला चालना मिळणार आहे. मृदा निर्मितीला चालना मिळाली, मग पुन्हा ही सगळी चेन रिॲक्शन आहे. मृदा वाढली, मग पुन्हा आणखीन तुम्हाला काय दिसतंय, मृदाची निर्मिती झाली, परत वनस्पती आणि काय वृक्षाच्या निर्मितीला अजून चालना मिळणार आहे. ही सगळी चेन रिॲक्शन दिसते. ही चेन रिॲक्शन कशामुळे झाली, एकाच घटकामुळं, तापमान वाढीमुळं. आणि तापमान वाढ कशामुळे होते, हवामान बदलामुळं. हा यातनं तुम्हाला टेक अवे घ्यायचा. मग तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, मग अंटार्क्टिका खंडामध्ये ओरिजिनली काय स्थिती असते बाबा, तर अंटार्क्टिका खंडामध्ये बघा एवढं कमी तापमान असतं, -57°C ते -90°C एवढं कमी तापमान आहे हिवाळ्यात. आणि उन्हाळ्यात किती दिलंय, -2°C ते -8°C. मग एवढं कमी तापमान असलेल्या प्रदेशामध्ये वनस्पती वृक्ष असतील का, नसतील. मग तिथं काय काय तुम्हाला पाहायला मिळतं बघा, मॉसेस, लिचेन किंवा लायकेन त्याला आपण म्हणतो. म्हणजेच हे सगळं काय आहे, नॉन व्हॅस्क्युलर, म्हणजेच फुले विरहित वृक्ष आहेत. मात्र तापमान वाढ झाल्यामुळं काय दिसतं तुम्हाला, वेगवेगळ्या प्रजाती येणार आणि तिथं अधिक वृक्षांची, अधिक वनस्पतींची संख्या वाढणार. परिणामी बघा, अधिक वृक्ष, अधिक वनस्पती आल्या, मग यांच्याद्वारे परावर्तन कमी होईल की जास्त होईल, तर कमी होणार आहे. मग परत ही चेन रिॲक्शन अजून, मग तुम्हाला काय दिसतोय, अल्बिडो परिणाम अजून कमी होणार आहे. आणि या सगळ्याचा विपरीत परिणाम हा कशावर होणार आहे तुम्हाला दिसतोय, अंटार्क्टिका ग्रीनिंगवर, अंटार्क्टिका खंडावर होणार आहे. अंटार्क्टिका जी ओरिजिनल मूलतः जी परिसंस्था आहे त्याच्यावर होणार आहे. एवढाच विषय. यामधनं तुम्हाला टेक अवे काय मिळाला, एक टेक अवे GS1 किंवा GS3, अंटार्क्टिका खंडावर तापमान वाढीचा अधिक परिणाम होतोय. हा परिणाम कशामुळे होतोय, हवामान बदलामुळे होतोय. तापमान वाढ झाल्यामुळे तिथं काय दिसतंय तुम्हाला, जे ओरिजिनल काम करणारी परिसंस्था आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होतोय. तिथला अल्बिडो परिणाम कमी होतोय. अल्बिडो म्हणजे तुम्हाला सांगितलं की परावर्तन करण्याची क्षमता, ती कमी होतीये, ती कमी होत चालली आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला म्हटलं की वनस्पती आल्या, वृक्ष आले, मृदेची निर्मिती होणार. मृदेची निर्मिती झाली की अजून वृक्ष वनस्पतींची निर्मिती होणार. अजून वृक्ष वनस्पती आले की पुन्हा अल्बिडो परिणाम कमी होणार की जास्त होणार, पुन्हा कमी होणार. पुन्हा सगळ्याची ही चेन रिॲक्शनचा परिणाम अंटार्क्टिका खंडाच्या परिसंस्थेवर होणार आहे. हा फक्त यातनं घ्यायचा टेक अवे. दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्हाला अजून एक अप्रोच कळायला पाहिजे की यामध्ये आपल्याला काय कळायला पाहिजे, आपण हा कशाचा विषय बघतोय, हवामान बदलाचा. आता तुम्हाला असा प्रश्न तर अजिबात येणार नाही की अंटार्क्टिका ग्रीनिंग म्हणजे काय ते स्पष्ट करा. मात्र तुम्हाला जेव्हा हवामान बदलाच्या अनुषंगानं प्रश्न येईल आणि तेव्हा तुम्हाला उत्तरं लिहायची असतील, तेव्हा त्यातला तुम्हाला एक मुद्दा, एक आयाम म्हणून अंटार्क्टिका ग्रीनिंग या विषयाचा तुम्हाला समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे तुमचा हा मुद्दा कसा राहील, वेगळा राहील, इतरांच्या उत्तरामध्ये नसणारा पण तुमच्या उत्तरामध्ये असणारा मुद्दा तुम्हाला समाविष्ट करता येईल. तुम्ही सरळ सोपं म्हटलं की बाबा हवामान बदलामुळं परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतोय, हे एक प्लेन वाक्य झालं. मात्र त्याला जोडून हे वाक्य लिहिल्यानंतर तुम्ही ते सबस्टॅन्शिएट केलं, हे उदाहरण देऊन अंटार्क्टिका ग्रीनिंगचं, तर त्याला वजन प्राप्त होतं, त्याला मॅच्युरिटी प्राप्त होते. आणि म्हणून आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीनं किंवा त्या विद्यार्थ्यानं लिहिलेला कंटेंट कसा आहे, चांगला आहे, मग त्याला काय मिळतो, 1 मार्क एक्स्ट्रा मिळतो. हे सगळा आपला प्रपंच सगळा हा कशासाठी चाललाय, तर मेन्समध्ये मार्क्स कसे मिळवायचे या अनुषंगानं एक पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी आपण हा उपक्रम राबवतो. आता जसं आपण अंटार्क्टिका ग्रीनिंगचा GS1 आणि 3 मधला हा मुद्दा बघितला, तसा अजून एक विषय चर्चेत आहे, तो म्हणजे उष्णतेच्या लाटा. उष्णतेच्या लाटा, तुम्ही हा कंटेम्पररी इश्यू सतत ऐकत असाल बघा. काय उष्णतेच्या लाटा? आता उष्णतेची लाट निर्माण झाली म्हणजे नक्की काय, तर त्याची परिभाषा आहे काहीतरी. ती परिभाषा काय आहे बघा, की भारतीय हवामान विभागाने जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये म्हणलंय की मैदानी प्रदेशामध्ये जर तुमचं तापमान 40°C पेक्षा अधिक झालं
तर तुम्ही त्याला काय घोषित करू शकता? उष्णतेची लाट म्हणून. आणि जर तोच भाग तुमचा डोंगराळ भाग असेल किंवा टेकड्यांचा प्रदेश असेल तर त्याला तुम्ही किती अंशाची मर्यादा टाकली? 30 अंश सेल्सिअस. अर्थातच डोंगराळ भाग, टेकड्यांचा भाग आणि मैदान याला दोघांना आपण वेगवेगळं बघितलं पाहिजे. म्हणून मैदानी भागामध्ये 40 अंशाची मर्यादा आहे आणि टेकड्यांच्या किंवा डोंगराळ भागामध्ये 30 अंशाची मर्यादा आहे. या पातळीला ओलांडून जर तापमान तुमचं पुढे गेलं तर त्याला आपण म्हणणार आहे उष्णतेच्या लाटा. आता उष्णतेचा लाटा हा विषय खूप चर्चेत होता आणि आत्ता अलीकडे पुन्हा तामिळनाडूमध्ये तुम्हाला दिसते, ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये तुम्हाला काय दिसते की तामिळनाडू सरकारनं राज्यस्तरीय आपत्ती म्हणून त्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे एवढा अजून पण गंभीर परिणाम तुम्हाला उष्णतेच्या लाटेचा दिसतोय. आता या अनुषंगाने काही तथ्यात्मक बाबी आहेत. यातनं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? एक म्हणजे उष्णतेच्या लाटेची व्याख्या कुणी केली आहे? भारतीय हवामान विभागानं. भारतीय हवामान विभाग म्हणजे IMDचा लॉंग फॉर्म काय? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आता या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तुमचं पुढचं काम आहे की काय काय निरीक्षणं नोंदवली गेली त्या उष्णतेच्या लाटेमध्ये. तर पहिलं निरीक्षण 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून घोषित केलंय कुणी? जागतिक हवामान संघटने, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ह्याच्या पुढे जाऊन 2024 मध्ये देखील अशा प्रकारचं अजून तापमान वाढल्याच्या नवीन या ठिकाणी निष्कर्ष किंवा नवीन संदर्भ आता नुकतेच प्रकाशित होत आहे. दुसरी गोष्ट, हे झालं जगाचा संदर्भ. भारताच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर 1998 पासून हे बघतोय आपण की उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत. 1998 साली एक नोंद करण्यात आली आहे. 2003 मध्ये एक नोंद करण्यात आली आहे. त्यावेळी 3000 मृत्यू झाले. बघा, 3000 मृत्यू उष्णतेच्या लाटेने. नंतर 2010 मध्ये 1300 मृत्यू झाले. म्हणजे ही काही नवीन बाब दिसत नाहीये, मात्र त्याची तीव्रता जी आहे ही तीव्रता आता वाढायला लागलेली आहे किंवा आपण म्हणू की त्याची झळ जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पसरती आहे किंवा बसती आहे. लेटेस्ट उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर 8 मे 2024 ला राजस्थान येथील चुरू हा जो प्रदेश आहे तिथं 50 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलंय. ही अत्यंत अशी गंभीर बाब आहे आणि म्हणून उष्णतेची लाट हा विषय आपण काय करतोय? अभ्यासतोय. आता जेव्हा उष्णतेची लाट निर्माण होते त्या उष्णतेच्या लाटेचा वंचित समुदायावर अधिक परिणाम होतो. ज्याला आपण म्हणतो वंचित समुदाय, दुर्बल समुदाय किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की वल्नरेबल सेक्शन. मग वल्नरेबल सेक्शन कोण आहे? तर मुलं आहेत, बालक आहेत, स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, ह्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू की दिव्यांग आहेत, त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू की कामगार आहेत, त्याच्याही पुढे जाऊन आपण म्हणलं तर गीग कामगार म्हणून काय तर आहे. आता मी तुम्हाला एक नवीन शब्द सांगितला की गीग कामगार. तर गीग कामगार म्हणजे काय? तर जे कामगार प्लॅटफॉर्मवर काम करतात, व्यासपीठावर काम करतात. म्हणजे कुठले? ओलावर करतात, उबेरवर करतात किंवा तुम्ही जी ग्रोसरी मागवतात झेप्टोवर करतात. अशी जी प्लॅटफॉर्मवर काम करणारी जी लोक आहेत त्यांना गीग वर्कर म्हणतात आणि यांना सर्वाधिक फटका बसतो कारण त्यांचं काम जे आहे ते शारीरिक कष्टाचं काम आहे. गीग वर्कर बरोबर तुम्ही बघा बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम भोगावा लागतो. मग वल्नरेबल सेक्शनमध्ये कुणाला? बालकांवर, स्त्रियांवर, त्यामध्ये पण गरोदर स्त्रियांवर, त्यानंतर दिव्यांगांवर, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर याचा गंभीर परिणाम आणि अधिक विपरीत परिणाम होतोय. याचा पुढचा एक भाग आहे की उष्णतेच्या लाटा आणि हृदयविकार, श्वसन रोग यांचा परस्पर संबंध देखील पुढे आलेला आहे. म्हणजे उष्णतेच्या लाटेनं काय म्हणू आपण त्याला की इतर आयामांवर काय पाडलाय? प्रभाव पाडलाय. म्हणजे उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्यानंतर तुम्हाला हृदयविकार, श्वसन रोग यामध्ये देखील वाढ होताना दिसू शकते. तसा कनेक्शन या तसं संबंध जोडण्यात आलाय. उष्णतेची लाट निर्माण झाली म्हणजे आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. आरोग्यावर विपरीत परिणाम झाला म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी दारिद्र्याचं दुष्ट चक्र यामध्ये निर्माण होते. हे कसं मला सांगा? जसं आरोग्यावर परिणाम झाला म्हणजे काय? उष्णतेची लाट आली, तुमची तब्येत बिघडली, तुमचा खर्च वाढला. तुमचा खर्च वाढला म्हणजे तुमच्या खिशातून अधिक पैसे कशावर खर्च होणार आहेत? आरोग्यावर खर्च होणार आहेत. म्हणून त्याला आपण दुसरा एक शब्द वापरतो, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे तुमच्या खिशातून किती रुपये साधारण आरोग्यावर खर्च होतात. म्हणजे जर तुम्ही जर 100 रुपये खर्च करत असाल तर त्यातले तुमचे लेट्स से 60 रुपये फक्त आरोग्यावर खर्च होत असतील तर तुमच्याकडे किती उरले पैसे? 40 रुपये उरले की तुम्हाला इतर गरजा भागवायच्या. इतर गरजा कुठल्या आहेत? तुम्हाला इतर आर्थिक कुठल्या गरजा आहेत? खाण्यापिण्याच्या गरजा आहेत, मनोरंजनाच्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवाराच्या गरजा आहेत.
एवढं करून तुम्हाला काहीतरी सेव्हिंग करायची आहे, मग या सगळ्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी कशाची निर्मिती होते? दारिद्र्याची निर्मिती होते. दारिद्र्य निर्माण झालं. आता एखादी फॅमिली किंवा एखादं कुटुंब दारिद्र्यामध्ये लोटलं गेलं म्हणजे तुम्हाला काय दिसतंय? दारिद्र्य निर्माण झालं म्हणजे परत त्याचा विपरीत परिणाम कशावर होणार आहे? शिक्षणावर होणार आहे. म्हणजे एखादं कुटुंब कसं आहे? दारिद्र्यात आहे. मग शिक्षणावर खर्च त्याला करता येईल का? नाही करता येणार. मग शिक्षणावर खर्च करता नाही आला म्हणजे त्या मुलाला शिकवता नाही आलं म्हणजेच परत भविष्यात त्या मुलाला मिळणारे जे जॉब्स आहेत, रोजगार आहेत, ते पण कसे असतील? कमी दर्जाचे असतील. मग पुन्हा त्याचं कुटुंब पण कसं जाणार आहे? दारिद्र्यात जाणार आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय हे? म्हणून काय नाव दिलंय आपण इथं? हे काय आहे? दुष्ट चक्र आहे. म्हणजे उष्णतेची लाट हा फक्त भौगोलिक विषय नसून त्याचे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक परिणाम, जे रिपरकशन जे आपण म्हणतो, ते गंभीर आहेत हे दिसून येतं. बघा, इथं आपण फक्त उष्णतेच्या लाट हा टॉपिक नाही बघितला, त्याच्या अनुषंगानं भारतीय समाजावर, जागतिक समाजावर होणारे परिणाम, आणि तुम्ही आपसुकच बघितलं असेल की यातनं आपण किती पॉइंट्स जनरेट केले, किंवा आपण याचा विचार करताना आरोग्याला जोडला, दारिद्र्याला जोडला. म्हणजे कसा विचार केला आपण? चारही बाजूनी केला. आणि यातनंच तुम्हाला काय करायचे? पॉइंट जनरेट करायचे. यातनं तुम्हाला काय दाखवून द्यायचंय की मला हा विषय समजतोय, मी ब्रेन स्टॉर्मिंग केलेलं आहे आणि मला या चारही बाजूंचं अंडरस्टँडिंग आहे. मग हे कशाचं लक्षण आहे? तर हे लक्षण आहे की तुम्हाला चौफेर विचार करता येतो, आणि चौफेर विचार करता आला की तुमची विश्लेषण क्षमता डेव्हलप होते. विश्लेषण क्षमता डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला मेन्समध्ये काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग करून काही चांगल्या दर्जाची उत्तरं लिहिता येतात. चांगल्या दर्जाची उत्तरं का लिहायची आहेत? तर तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत. याच्या अनुषंगानं अजून एक टेक्निकल जी संकल्पना आहे ती म्हणजे वेट बल्ब टेम्परेचर. ही एक नवीन संकल्पना तुम्ही ऐकलीच नसेल कदाचित. काय आहे वेट बल्ब टेम्परेचर? की असं किमान तापमान की ज्या तापमानावर व्यक्तीच्या त्वचेवरील घाम थंड होऊ शकतो. घाम थंड होऊ शकतो म्हणजे काय? असं किमान तापमान की ज्या तापमानाला पृष्ठभाग हा बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने थंड केला जाऊ शकतो, किंवा त्याला अजून आपण असं म्हणू शकतो, अशी मर्यादा, अशी किमान मर्यादा किंवा कमाल मर्यादा की ज्यामध्ये तुम्हाला दिसते की तुमचं शरीर ते एवढं मोठं तापमान काय करू शकतं? सहन करू शकतं. त्याला आपण काय म्हणू? वेट बल्ब टेम्परेचर. वेट बल्ब टेम्परेचर ही संकल्पना मला डायरेक्ट देखील विचारली जाऊ शकते. आता तुम्हाला असं यातनं प्रश्न पडला पाहिजे की वातावरणामध्ये ऑलरेडी जर मोठ्या प्रमाणात जर आर्द्रता असेल तर मग वातावरण आर्द्रता घेईल का? नाही घेणार. म्हणून काय म्हणलंय की जर आर्द्रता मोठ्या प्रमाणावर असेल ऑलरेडी वातावरणामध्ये तर बाष्पीभवनाला मर्यादा येतात, आणि म्हणून जर ऑलरेडी आर्द्रता जास्त असेल तर उष्णतेची लाट तुम्हाला गंभीर स्वरूपामध्ये जाणवते. हा देखील तुम्हाला स्टेटमेंट वाईज तयार करता येऊ शकतो प्रिलिमला क्वेश्चन, आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हणू शकतं. लेटेस्ट उदाहरण आहे, लेटेस्ट संकल्पना आहे वेट बल्ब टेम्परेचर. त्यामुळे तुम्हाला ही संकल्पनेच्या 4 ओळी समजून घेणं आवश्यक. बघा, GS 1-3 मधल्या आपण 2 टॉपिक बघितले. या ठिकाणी पहिला आपण बघितला अंटार्क्टिका ग्रेनिंग, दुसरा आपण उष्णतेच्या लाटांचा अनुषंगानं विचार करून चारही बाजूनं त्याचं विश्लेषण केलं. आता आपण पुढचा टॉपिक यामध्ये बघूया, तो म्हणजे असममितीय संघराज्य तत्व. असममितीय, आता तुम्ही मला सांगा की असममितीय संघराज्य तत्व हा जो टॉपिक आहे तो नक्की कुठल्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये येतो? साहजिकच आहे, संघराज्य नावाचं काहीतरी दिसतंय, आणि संघराज्य नावाचं तुम्हाला दिसतंय म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की संघराज्य म्हणजे फेडरलिझम. फेडरलिझम म्हणजे तुम्हाला तो टॉपिक जोडता आला पाहिजे. GS पेपर क्रमांक 2. या GS पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला आहे भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया. दुसरं म्हणजे ई गव्हर्नन्स, त्याला आपण म्हणतो ई प्रशासन. तिसरं म्हणजे तुम्हाला आहे सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. या विषयाचा तुम्हाला यामध्ये समावेश आहे. आता यातला आपण कुठला टॉपिक बघणार आहे? असममितीय, म्हणजे त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये असिमेट्रिकल फेडरलिझम. असिमेट्रिकल सिमेट्री आहे आणि सिमेट्री नाही. सिमेट्री नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणलंय? असममितीय. म्हणजे काय, नक्की काय याचा अर्थ? तर बघा, काय आहे असममितीय? म्हणजे असममितीय संघराज्यात काही राज्यांना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक स्वायत्तता दिली जाते. तुम्ही म्हणलं पाहिजे की सर्व राज्यांना तर समान आपण हाताळलं पाहिजे, मात्र काही राज्यांना अधिक स्वायत्तता. मग अशी उदाहरणं तुम्हाला आठवतात का?
बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 5वे एक परिशिष्ट आहे आणि 6वे एक परिशिष्ट आहे. आठवतंय का तुम्हाला? या 6वं परिशिष्ट काय आहे? त्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यासाठी काहीतरी आपण विशेष तरतुदी केल्या आणि 5व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातींचे जे प्रदेश आहेत यासाठी आपण काहीतरी विशेष तरतुदी केल्या. म्हणून हे काय आहे? विशेषत्व आहे. म्हणून आपण त्यांना अधिकची काय देतोय? स्वायत्तता देतोय किंवा त्या राज्यांना काहीतरी विशिष्ट वेगळ्या तरतुदी केल्यात. दुसरं उदाहरण घ्या की 371 मधले काही आर्टिकल्स तुम्हाला आठवत आहेत का? कुठले आहेत 371? हे बघा, 371 मध्ये तुम्हाला A, B, C, D अशा काही तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. तर A कोणासाठी आहे? नागालँडसाठी. B कोणासाठी? आसाम. C कोणासाठी? मणिपूरसाठी. आणि पुढे जे सगळे आहेत ते. मग हे काय आहे तुम्हाला दिसते? यासाठी आपण काय केल्यात? विशेष तरतुदी केलेल्या आहेत. अशा तरतुदी तुम्हाला सगळ्या राज्यांसाठी दिसतात का? नाही. जर अशा तरतुदी काही नसत्या आणि सगळ्या राज्यांना समान तरतुदी लागू होत असत्या तर आपण त्याला म्हटलं असतं सममितीय संघराज्य तत्व. असं आहे का? नाही. मग भारतामध्ये काय आहे? असममितीय आहे. मग हे अशा प्रकारे असममितीय संघराज्य तत्वाचं आपल्याला पालन का करावं लागतं? तर त्याचं या ठिकाणी काय विश्लेषण करता येईल बघा. अशा प्रकारे आपण का केलंय? तर सामाजिक प्रथा आणि परंपरा याच्या संवर्धनासाठी विशेष संरक्षण दिलेलं आहे. नागालँडचं उदाहरण दिलंय. त्यासाठी ते काय म्हणतात? त्यांच्या ज्या सामाजिक प्रथा आहेत, परंपरा आहेत, यासाठी आपण विशेष संरक्षण दिलंय. म्हणजे आपण काय दिलंय? थोडक्यात स्वायत्तपणे कारभार करायची मुभा दिली. आता आपण ते बघणार आहे 5वं 6वं परिशिष्ट नेमकं काय आहे. बरं, त्याच्या आधी आपण बघूया की तुम्हाला माहिती होतं की आपल्या इथं 370 नावाचं काहीतरी आर्टिकल होतं की जे आता रद्द केले. कशासाठी होतं? जम्मू काश्मीरसाठी होतं. मात्र अशा प्रकारे 370 जे केली गेलेली होती तरतूद, त्याला काय होती तात्विक पार्श्वभूमी किंवा तात्विक एक्सप्लेनेशन काय होतं त्याला? तर आपण म्हणू शकतो की असममितीय संघराज्य तत्वाचं एक्सप्लेनेशन त्याला दिलं जात होतं. आपण विशेष तरतूद केलेली लोकांच्या काळजी घेण्यासाठी, त्यांना स्वायत्तता देण्यासाठी, त्यांच्या प्रथांचं रक्षण करण्यासाठी, चालीरीतींचं रक्षण करण्यासाठी. मात्र आता ही 370 आहे का? तर 370 आता रद्द झालेलं आहे. पुढं आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नक्की विषय का चर्चेत आहे. आत्ताच का आपण हे करतोय की असममितीय संघराज्य तत्वाची चर्चा आपल्याला आत्ता का करावी लागते? तर लडाखमध्ये काहीतरी आंदोलन चालू आहे. ते सामाजिक कार्यकर्ते बघा, कोण? सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये लडाखला विशेष दर्जा देण्याची मागणी केली जाते. काय आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आपलं 6वं परिशिष्ट आहे त्यामध्ये तुम्ही समावेश करा. ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. आता 6व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांसाठी आपण विशेष तरतुदी केलेल्या आहेत. मग अशा राज्यांना विशेष लाभ मिळतात, विशेष स्वायत्तता मिळते आणि म्हणून आम्हाला देखील अशी स्वायत्तता देण्यात यावी, अशा प्रकारचा कारभार आम्हाला करता यावा आणि लडाखला विशेष दर्जा द्यावा, यासाठी हे आंदोलन चालू. म्हणून विषय चर्चेत आहे आणि म्हणून या अनुषंगानं कुठला विषय चालू आहे? तर असममितीय संघराज्य तत्व हा विषय चालू आहे. आता पुन्हा इकडे या राईटेपकडं. काही राज्यांना आपण अधिक स्वायत्तता दिली. जी आपण तुलना आंतरराष्ट्रीय पातळीवर केली तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ही देखील संघराज्य तत्वाचं पालन करतात. मात्र तुम्हाला जसं दिसतंय की त्या देशामध्ये काय आहे? सममितीय संघराज्य. म्हणजे काय आहे? सममिती आहे म्हणजे काय? सिमेट्री आहे. तशी सिमेट्री आपल्या इथं आहे का? नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणले? असिमेट्रिकल संघराज्य. बघा, मग भारतात मात्र असममितीय संघराज्य दिसून येते, ज्यासाठी आपण काही राज्यांसाठी काय केल्यात? विशेष तरतुदी केलेल्या आहेत. आता तुम्हाला कळालं की मला समजलंय की आता सममितीय संघराज्य तत्व म्हणजे काय, असममितीय संघराज्य तत्व काय. विशिष्ट राज्यांसाठी आपण काही विशिष्ट तरतुदी केल्या तर आपण त्याला काय म्हणणार? असममितीय संघराज्य तत्व. विषय का बघतोय? लडाखमध्ये काहीतरी आंदोलन चालू आहे, त्यांना काहीतरी 6व्या परिशिष्टात जायचं आहे. 6वं परिशिष्ट कुठलं आहे? तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्यासाठी त्या प्रकारे आम्हाला देखील स्वायत्तता द्या, अशी त्यांच्याकडनं मागणी होती. आता या ठिकाणी या आर्टिकलमध्ये पुढे त्यांनी काय म्हणलंय? तर 5व्या आणि 6व्या परिशिष्टांची पार्श्वभूमी समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर 5वं 6वं परिशिष्ट आपण कसं समाविष्ट केलं? त्याला इतिहास पूर्व, ज्याला आपण म्हणू की स्वातंत्र्य आंदोलनाचा काहीतरी इतिहास आहे,
काय इतिहास आहे जो आपला 1935चा जो आपण कायदा केलाय, त्या 1935च्या कायद्यामध्ये आदिवासी समुदायासाठी काहीतरी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. कुणी केलेल्या? 1935ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं का? नव्हतं. मग कुणी केल्या असतील? तर ब्रिटिशांनी केलेल्या होत्या. आणि मग तेच काय केलंय आपण पुढं कंटिन्यू केलंय आणि स्वातंत्र्यानंतर आपण काय केलंय? 5वं आणि 6वं परिशिष्ट समाविष्ट केलेलं आहे. आता त्यामध्ये डिटेल्स अजून काय आहेत? तर 5वं परिशिष्ट जर बघितलं तर हे अनुसूचित प्रदेश जे आहेत ते 10 राज्यांसाठी जाहीर केलेले आहेत. तुम्हाला होमवर्क आहे की अशी 10 राज्य कोणती आहेत मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा तुम्ही जाऊन जरा रेफर करून बघा की असे कुठली 10 राज्य आहेत 5व्या परिशिष्टामध्ये आणि त्यामध्ये महाराष्ट्र आहे का, हे खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग त्यामध्ये अजून काय तरतुदी आहेत? तर आदिवासी सल्लागार परिषद, त्यामध्ये काय सांगितले की 20 पेक्षा अधिक सदस्य नसतील, म्हणजे मॅक्स 20 सदस्य, आणि 304 सदस्य हे आदिवासी समाजाचे आमदार असतील. आता या सगळ्या फॅक्ट्स आहेत, या तुम्हाला एम लक्ष्मीकांतमध्ये पाहायला मिळतील, किंवा तुम्ही मराठीतलं आपले सरांचं पुस्तक वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला या तरतुदी पाहायला मिळतील. मात्र तुम्हाला यातनं संकल्पना काय घ्यायची समजून? 5वं परिशिष्ट कशाकडं अंगुली निर्देशन करते? कशाकडं? असममितीय संघराज्य तत्वाकडं. तसंच 6वं तुम्हाला आत्ता म्हणलं काय? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यासाठी काहीतरी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. आणि इथं काय दिसतंय तुम्हाला? स्वायत्त जिल्हा काउन्सिलची निर्मिती केली. जसं तुम्हाला मागाशी सांगितलं 5व्यापेक्षा अधिक स्वायत्तता कुणाला आहे? तर अधिक स्वायत्तता या 6व्या परिशिष्टाला आहे. म्हणूनच लडाखमध्ये जे आंदोलन चाललंय ते 5व्यासाठी चाललेलं नाही, ते कशासाठी चाललंय? 6व्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला समाविष्ट करा, किंवा त्यांना जशी तुम्ही स्वायत्तता दिली आहे त्या पद्धतीची स्वायत्तता तुम्ही आम्हाला देखील द्या, अशी मागणी ते करताय. बघा तुम्हाला विषय लक्षात येतोय का? आता मी तुम्हाला जर म्हणलं की स्वायत्तता दिली आहे, ठीक आहे, मग नक्की कसली स्वायत्तता? एक साधारण अंदाज आपल्याला असला पाहिजे. तर या स्वायत्त जिल्हा मंडळांना जमिनीविषयीचे निर्णय घ्यायचा, झूम प्रकारच्या शेतीविषयी निर्णय घ्यायचा, वारसा, मालमत्तांचे व्यवस्थापन, लग्न, घटस्फोट, सामाजिक प्रथा इत्यादी विषयांसंबंधी कायदा करण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे तुम्हाला दिसत आहेत की त्यांना देण्यात आलेले जे अधिकार आहेत ते कसे आहेत? व्यापक आहेत, आणि एवढं त्यांना स्वायत्तता दिलेली दिसते म्हणून तर ती मागणी होती. आता तुम्हाला मागाशीच सांगितलं हे अधिकार जे आहेत ते कसले आहेत? कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायिक या तिन्ही प्रकारचे आहेत. एवढं सगळं कशासाठी करायला लागतंय आपल्याला? असममितीय संघराज्य तत्वाचं पालन, तर संस्कृती आणि हितसंबंध जपता यावेत आणि ते मुख्य प्रवाहामध्ये यावेत यासाठी करावं लागते. किंवा अजून त्यातला अर्थ आहे की विभाजनवादी ज्या प्रवृत्ती आहेत, त्याला आपण म्हणतो अलगतावादी प्रवृत्ती आहेत, त्या काय व्हाव्यात? कमी व्हाव्यात, यासाठी देखील आपण ही अशा प्रकारची स्वायत्तता देतोय. भारतापासून विलग होण्यासाठी काही प्रवृत्ती काम करतात, तर अशा प्रवृत्तींना खत पाणी मिळू नये यासाठी तुम्ही ते आपण काय केलं? ही एक तरतूद केली की बाबा भारतामध्ये राहून तुम्हाला आम्ही काय देतोय? स्वायत्तता देत आहोत. हा देखील महत्वपूर्ण या ठिकाणचा मुद्दा आहे. आता हे सगळं ठीक आहे, निष्कर्षामध्ये आपल्याला काय लिहिता येईल? बघा, 5व्या आणि 6व्या परिशिष्टांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनुसूचित प्रदेशांचे जमीन हक्क स्थानिक पातळीवर राबवले जावेत, म्हणजे ग्राउंड पातळीवर त्याची अंमलबजावणी व्हावी. आता या हक्कांना अनुसरून तुम्ही ऐकलं असेल की वन हक्क कायदा नावाचा कायदा आपण केलेला आहे. आदिवासींना त्यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित करण्यात यावेत यासंबंधी ही काहीतरी हा कायदा केला. तर हा आपल्याला कधी एकदा वेळ मिळाला तर हा वन हक्क कायदा आपण डिटेलमध्ये परत बघणार आहोत. मात्र काय म्हणले निष्कर्षामध्ये की याची देखील तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. आणि लडाखच्या मागणी संदर्भामध्ये काय म्हणू शकतो आपण की केंद्र सरकार आणि आंदोलन यांच्यामध्ये सांगोपंग चर्चा, त्यालाच आपण म्हणतो चर्चा झाली, गाठीभेटी झाल्या, एकमेकांशी विषय बोलले, त्याला आपण काय म्हणू शकतो? सहभाग प्रधान लोकशाही, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. बघा, आता हा निष्कर्षामध्ये आपण लिहिलं की सहभाग प्रधान लोकशाहीचं हे काय एक उदाहरण आहे. तर ते तुम्हाला काय दिसतं? तुमचं अंडरस्टँडिंग दाखवतं. तुम्हाला यातनं काय दिसतं की पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीला भारतामध्ये स्थान आहे, आणि तुम्ही त्याचं काय केलं? निरीक्षण केलं, तुम्ही त्याचं नोंदवलं, तुम्हाला ते लक्षात आलं, ही गोष्ट तुम्हाला अभ्यासक्रमाशी जोडता आली, ही पुढे परीक्षकाला समजते. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं? या कीवर्डसाठी कदाचित 1 मार्क जास्त मिळू शकतो. म्हणजे या ह्याच्यामध्ये आपण काय लक्षात घेतल्या संकल्पना?
असममितीय संघराज्य तुम्हाला कळालं, सममितीय संघराज्य कळालं, असममितीयची गरज काय ती आपण बघितली. गरज काय बघितली? प्रथा, परंपरा, स्वायत्तता या गोष्टी सगळ्या बघितल्या. काही उदाहरणं बघितली. 5वं 6वं परिशिष्ट, 6वं आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. 5व्यामध्ये 10 अनुसूचित प्रदेश बघितले. ते हे 10 राज्यांमधले अनुसूचित प्रदेश कोणते आहेत ते तुम्ही मला सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये. कुठल्या राज्यांमध्ये असे आहेत ते सांगायचं. अशाच प्रकारे अजून उदाहरणं 371 ABCDEF ही बघितली. पहिलं 370 पण होतं, पण आता 370 रद्द झालेलं आहे. आता तुम्हाला उद्या कुणी प्रश्न विचारला की भारतामध्ये असममितीय संघराज्य तत्वाची काय गरज आहे, तर तुम्हाला त्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. तुम्हाला 1 2 3 4 5 6 असे पॉइंट्स मांडता आले पाहिजेत आणि पॉइंट्स बरोबर तुम्हाला एक्झाम्पल त्यामध्ये ऍड करता आले पाहिजे. आता हा टॉपिक बघितल्यानंतर आपण एक पुढचा टॉपिक बघूया, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा. बघा तुम्हाला हा टॉपिक समजतोय का? बघा, आपण विश्लेषण करताना चारही बाजूनी त्याला असणारे कंगोरे तुम्हाला समजावेत या अनुषंगानं विश्लेषण करायचा आपण काय करतोय, प्रयत्न करतोय. आता IR मधला एक टॉपिक आपण या ह्याच्यामध्ये आपण कव्हर करूया. तर त्या टॉपिकचं नाव आहे भारत कॅनडा द्विपक्षीय संबंध. जर तुम्ही जर पेपर नीट वाचत असाल, पेपर कुठले वाचायचे म्हणून तुम्हाला माझं काय राहील, तुम्हाला सल्ला राहील की एक मराठी आणि एक इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचला पाहिजे. इंग्लिश न्यूजपेपर का वाचला पाहिजे? कारण इंग्लिश न्यूजपेपरमधनं तुम्हाला काय येतो, कंटेंट तुम्हाला जास्त येतो. कंटेंट जास्त येतो म्हणजे तुम्हाला अधिक आयाम तुम्हाला पाहायला मिळतात. अधिक आयाम आले म्हणजे अधिक मुद्दे आले. मुद्दे आले म्हणजे काय, चारही बाजूनी केलेला विचार आला, अधिक विश्लेषण आलं. या तुलनेत जर तुम्ही मराठी न्यूजपेपर वाचला तर तुम्हाला तेवढे मुद्दे मिळत नाहीत. मराठी न्यूजपेपरवर काय माझा राग असायचं कारण नाही, मात्र मराठी न्यूजपेपर तुम्ही फक्त भाषेसाठी वापरा आणि कंटेंटसाठी तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वापरा. आणि हे 2 पेपर तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही त्याला बुलेटिनची जोड द्या. आपण बुलेटिन दर महिन्याला प्रकाशित करतो, त्याला तुम्ही जर जोड दिली तर तुम्हाला करंट अफेअर्स या विषयाच्या मेन्सच्या अनुषंगानं कोणत्याही प्रकारे समस्येला सामना करावा लागणार नाही, ही तुम्हाला गॅरंटी. आलं लक्षामध्ये? आता परत आपल्या विषयाकडे या. आपण बघतोय भारत कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध. आता हा काय नक्की विषय आहे, चर्चेत काय आहे नक्की विषय? विषय चर्चेत असायचं कारण म्हणजे की खलिस्तानवादी चळवळ सध्या काहीतरी चर्चेत. काय नक्की खलिस्तानवादी चळवळ काय आहे? खलिस्तानवादी चळवळ काय आहे की तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये पंजाब आणि हरियाणा हा जो प्रदेश आहे त्यामधील काही प्रवृत्ती आहेत की ज्यांना खलिस्तान हा काय पाहिजे, वेगळा पाहिजे. मग यातले जे काही लोक आहेत ते कॅनडामध्ये काय झालेत, स्थलांतर झालेले आहेत. यातले जे काही लोक आहेत ते कशामध्ये स्थलांतर झालेत, कॅनडामध्ये स्थलांतर झालेले आहेत. मग कॅनडामध्ये स्थलांतर झाल्यामुळं ते काय करतायत, तर तिथनं आंदोलन करतायत किंवा तिथनं काय करतायत, खलिस्तानवादी चळवळीला आपला काय करतायत, पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. मग आता विषय काय चर्चेत आहे, तर कॅनडा नावाचा जो देश आहे त्यांना आरोप काय केलाय भारतावर की भारतानं काय केलंय, स्वतः त्यामध्ये लक्ष घालून कॅनडामध्ये एका व्यक्तीची हत्या घडवून आणलेली आहे. भारतानं म्हणजे काय, तर आरोप कुणावर केलाय, ऍक्च्युली भारतीय यंत्रणेवर हा काय केलेला आहे, आरोप केलेला आहे. भारतीय यंत्रणेवर काय आरोप केलाय की भारतीय यंत्रणा यामध्ये गुंतलेल्या आहेत. आणि मग याला नाव आपण देतो की स्टेट स्पॉन्सर्ड कारवाया. काय म्हणतो आपण याला, स्टेट स्पॉन्सर्ड कारवाया. आता या स्टेट स्पॉन्सर्ड कारवाया म्हणजे काय, एखादं कृत्य करण्यासाठी, एखादी घटना घडवून आणण्यासाठी त्यामध्ये कुणाचा हातभार असणं, स्टेटचा. मग हा आरोप कुणी केलाय आपल्यावर, तर कॅनडानं केलेला आपल्यावर हा आरोप आहे. कॅनडाचं काय म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी मदत केली आणि हत्या घडवून आली. मात्र भारतानं या संदर्भात काय स्टँड घेतलाय, भारताचा स्टँड क्लिअर आहे की अशा प्रकारे राज्य पुरस्कृत कारवाया आम्ही करत नाही. अशा प्रकारे राज्य पुरस्कृत कारवाया आम्ही करत नाही. म्हणजे अशा प्रकारे जो केलेला आरोप आहे तो भारतानं फेटाळून लावलेला आहे. यातनं तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या. खलिस्तान नावाची काहीतरी चळवळ चालू आहे, यामधले काही सपोर्टर्स कॅनडामध्ये आहेत. त्या कॅनडामध्ये त्या खलिस्तानवादी चळवळीचं समर्थन करणारे काही तर नेता आहे. त्या नेत्याचं नाव आहे निजार, हरदीप सिंग निजार. या व्यक्तीची काय झालेली आहे, हत्या घडून आलेली आहे.
त्या संदर्भात कॅनडानं काय आरोप केलाय की ही हत्या भारतीय यंत्रणांनी घडवून आणलेली आहे. भारताची आयडियली किंवा भारताची पोझिशन काय, अशा प्रकारे स्टेट स्पॉन्सर्ड ऍक्ट, राज्य पुरस्कृत कारवाया आम्ही करत नाही, अशा प्रकारचं आमचं परराष्ट्रीय धोरण नाही. मात्र कॅनडानं तो आरोप केल्यामुळं भारत आणि कॅनडा यांचे संबंध काय दिसत आहेत तुम्हाला, बिघडलेले दिसत आहेत. कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर जस्टिन ट्रुडो हे काय आहेत, कॅनडाचे पंतप्रधान आहेत. कोण आहेत, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो. एवढंच तुम्हाला या अनुषंगाने या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता यातला पुढचा जो भाग आहे हा सगळा फॅक्टचा विषय. काय फॅक्टचा विषय आहे, फॅक्टचा विषय हा आहे की भारत कॅनडा यांच्या संबंधामध्ये काय बाबा, आत्तापासून आपण ऐतिहासिक ह्याच्यामध्ये आढावा घेतला तर तुम्हाला त्यामध्ये काय दिसतंय, तर त्यामध्ये तुम्हाला दिसते की 47 मध्ये आपले काहीतरी संबंध प्रस्थापित झाले, 2015 मध्ये आपण व्यूहरचनात्मक भागीदारी वगैरे स्वीकारली. हे तुम्ही वाचायचे विषय आहेत, हे तुम्ही समजून घ्यायचे विषय आहेत, फॅक्ट्स आहेत. त्या फॅक्ट्स तुम्ही वाचू पण शकता. या अनुषंगानं दुसरा मुद्दा असा आहे की आता संबंध बिघडले म्हणजे काय झालं की आपले कॅनडाचे संबंध बिघडले, याचा अर्थ काय दिसतोय तुम्हाला की ट्रॅक 1 पातळीवरचा जो राजनय आहे तो आता काय व्हायला लागलाय, कमी व्हायला लागलाय. नवीन संकल्पना आली, ट्रॅक 1. ट्रॅक 1 राजनय म्हणजे काय, ट्रॅक 1 राजनय म्हणजे ऑफिशियल पातळीवर होणारा राजनय. ऑफिशियल पातळी म्हणजे काय, चला भारताचे पंतप्रधानांनी कॅनडाला भेट दिली, कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली, किंवा भारताच्या राजदूतांनी कॅनडाला भेट दिली, कॅनडाच्या राजदूतांनी भारताला भेट दिली. ऑफिशियल पातळीवर परराष्ट्र सचिव काहीतरी बोलतायत, ऑफिशियल पातळीवर संरक्षण मंत्री काहीतरी बोलतायत. मग हे जे संभाषण आहे, ही जी चर्चा आहे किंवा एकमेकांशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न आहे, याला एक नाव दिलं जातं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आणि त्यालाच आपण म्हणतो ट्रॅक 1 राजनय. मग तुम्हाला यातनं काय दिसतंय की ट्रॅक 1 जो राजनय आहे तो पूर्णपणे काय दिसतोय, थांबण्याची शक्यता यामुळे तुम्हाला दिसते. ट्रॅक 1 राजनय काय होईल, या ठिकाणी थांबेल. दुसरी गोष्ट तुम्हाला यातनं कळेल की दोन्ही देशांमधील व्यापार हा मंदावेल, मुक्त व्यापाराची चर्चा देखील काय होईल, थांबेल. कॅनडात आपले काही भारतीय विद्यार्थी तिथं शिकायला आहेत आणि या भारतीय विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम देखील होऊ शकेल. म्हणजे इतर जो भारतीय डायस्पोरा आहे, त्याला एक शब्द वापरला जातो डायस्पोरा. डायस्पोरा हा शब्द का वापरतात की भारतीय डायस्पोरा म्हणजे काय की NRI असतील किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असतील, यांच्यावर ह्याचा काय होतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, भारत आणि कॅनडा यांच्या दरम्यान जी सध्या चर्चा सुरू आहे, कशा संदर्भात, अणुऊर्जेसंबंधी, याला देखील काय होऊ शकतो, अडथळा निर्माण होऊ शकतो. मग या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. एक फॅक्ट दिले इथं की 1961च्या डिप्लोमॅटिक इम्युनिटी अधिवेशनाला व्हिएन्ना अधिवेशन असे संबोधले जातं. डिप्लोमॅटिक इम्युनिटी म्हणजे काय की काय म्हणू आपण, राजदूतांना काही प्रमाणाचं संरक्षण दिलं जातं, म्हणजे त्यांना इतर लोकांप्रमाणे वागणूक देता येत नाही म्हणून शब्दातच काय दिले, इम्युनिटी, संरक्षण. ते संदर्भात कुठली फॅक्ट दिली, व्हिएन्ना अधिवेशन. आर्टिकलमध्ये नमूद होतं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी केलेला. काय कळालं या आर्टिकलमधनं, आंतरराष्ट्रीय संबंधाचा टॉपिक, काही 3-4 कीवर्ड्स बघितले आपण. एक म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड ऍक्ट, राज्य पुरस्कृत कारवाया, भारतावर झालेला आरोप, भारत अशा प्रकारे भूमिका घेते की आम्ही अशा प्रकारे कारवाया करत नाही. एक कीवर्ड कळाला स्टेट स्पॉन्सर्ड ऍक्ट. दुसरा कीवर्ड कळाला ट्रॅक 1 राजनय. ट्रॅक 1 राजनय म्हणजे काय, ऑफिशियल पातळीवर होणारा राजनय, ऑफिशियल लोकांमध्ये होणारी बातचीत, चर्चा, त्यामध्ये उदाहरणार्थ राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र सचिव, संरक्षण मंत्री यांच्या लेवलला काहीतरी चर्चा चालू आहे संबंध सुधारण्यासाठी, व्यापारासाठी किंवा इतर कोणत्या बाबींसाठी, त्याला आपण ट्रॅक 1 म्हणणार. मग आता हा ट्रॅक 1 राजनय थांबणार असं म्हटलंय आपण, का, कारण या भारत आणि कॅनडाचे संबंध काय सध्या बिघडलेले आहेत. का बिघडलेत, खलिस्तानवादी प्रवृत्तीच्या नेत्याची हत्या झाली आहे आणि ह्याचा आरोप भारतीय यंत्रणांवर कॅनडानं स्पष्टपणे केल्यामुळं हे संबंध बिघडलेले आहेत. यातनं तुम्हाला एवढ्याच गोष्टी समजून घ्यायच्या. बघा, आपण IRचा विषय बघितला, 2 GS1चे विषय बघितले आणि आपण त्यानंतर उष्णतेच्या लाटा वगैरे ते बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं, पॉलिटिकमधला असममितीय संघराज्य तत्वाचा टॉपिक बघितला आणि याच्या आपण 4ही बाजूंनी विचार करायचा प्रयत्न केला.
बघा, तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय, छान वाटलं तर खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याचा तुम्हाला परत एकदा सांगतो, याचा उद्देश आहे की विश्लेषण क्षमता डेव्हलप करणं, चारही अंगाने विचार करणं, एखाद्या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे, नवीन जो वर्णनात्मक पॅटर्न येतोय त्याला आपण कसं सामोरं झालं पाहिजे, याला एक तुम्हाला सुरुवात करावी लागेल, तुम्हाला टच द्यावा लागेल. या अनुषंगाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे, आज आपण थांबूया. असेच तुम्ही पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि याचा लाभ घ्या. धन्यवाद.